हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो फ्रेंड्स, आज मला बघा बरं नाही वाटत आहे। आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल, पूर्ण डोकं जाम झालंय, नाक जाम झाला, गळा जाम झाला। त्यामुळे आज मी जरा लेट उठले। आता वाजलेले आहेत 7:30 वाजलेत जवळपास, आणि उठल्या उठल्या मस्त अशी पोह्यांची प्लेट मिळालेली आहे हातात। आज फर्स्ट टाइम जी आरोहीने मला मस्त सकाळी सकाळी गरमागरम पोहे आणून दिलेत। पण चम्मच दाखवते तुम्हाला, पोहे खायला फोर्क कोण देते बरं? पण उठल्या उठल्या अशी गरमागरम पोहे मिळाले, तेच माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। कारण रात्रीपासूनच गळा जाम झाला होता, त्यामुळे जेवण केलं नव्हतं आणि इतकी भूक लागली होती की कायच सांगू। पण काहीच बनवायची कॅपॅसिटी नव्हती। पण आता मस्त पोहे मिळालेत, आता मस्त पोहे एन्जॉय करते। आणि मला माहीत आहे माझी किचनची काही कंडिशन पाहण्यासारखी नसेल, चला ती दाखवतेच तशी मी तुम्हाला। त्यानंतर पोहे एन्जॉय करते। हो ना आरोही? किचन छान आहे, छान आहे बोलते। तुझं किचन छानच असेल, छानच म्हणजे खूपच छानच असेल। आता आवरता आवरता होईल। चला, आता लेट जरी उठली असली तरी रुटीनची कामं मात्र आटपायची आहेत। सो पटपट पटपट आता पोहे एन्जॉय करते आणि नंतर जे आहे कामाला लागते। कारण आता बरं असो की नसो, घरची कामं काही सुटत नाहीत। आरोहीने बघा आज फर्स्ट टाइम पोहे बनवलेत आणि हा असा पसारा ओटाभर करून ठेवलेला आहे। तशी बोलते ती, मी तुला आवरून देते, पण म्हटलं नाही बाई, तू मला पोहे करून दिलेत गरमागरम, तेच खूप झालं। पण खरं सांगू का, तो पसारा आवरायची ही इच्छाच नव्हती माझी। त्यामुळे आधी आंघोळीला गेले, छान आंघोळ करून फ्रेश झाले आणि आता आलेली आहे किचनमध्ये। फ्रीज उघडला, भरपूर भाज्या आहेत घरात, पण खरं सांगू का एकही भाजी करायची इच्छाच होत नव्हती। त्या भाज्या खाऊन खाऊन एकतर कंटाळा येतो, त्यात आज तापीमुळे म्हणजे तोंडाला चव नसल्यामुळे असं वाटत होतं काहीतरी वेगळं करून खाऊयात का। सो म्हणून जे आहे डिसाईड केलं की मस्त हरभऱ्याची भाजी बनवूयात। पण त्याआधी हा ओटाभर पडलेला जो पसारा होता तो मला आवरायचा होता। आणि तो पसारा पाहून खरं तर कामं करायची माझी इच्छाच होत नव्हती। पण तरी म्हटलं चला पटपट पटपट आधी पसारा आवरून घेऊ। एकदा का किचन क्लीन असले की कामं कशी पटपट पटपट सुचतात। आणि पसाराही काही कमी करून नव्हता ठेवलेला तिने। सो मी हरभऱ्याची डाळ धुवून थोडी भिजत घातली 10-1 मिनिट, आणि त्यानंतर जी आहे आता ती शिजायला ठेवलेली आहे। कुकर वगैरे लावता आला असता, पण मी उगाच कंटाळा केला। एका पातेल्यातच इथे डाळ, थोडीशी हळद आणि मीठ घालून जी आहे शिजायला ठेवलेली आहे। आणि त्यानंतर जे आहे मी पसारा आवरायला घेतला। आरोहीने म्हणजे जे जे लागतं ना ते फ्रीजमधनं काढून पूर्ण ओटाभर पसरवून ठेवलेलं होतं। आरोहीला ना कुकिंगमध्ये खरंच खूप इंटरेस्ट आहे, तिला आवडतं असं वेगवेगळं ट्राय करायला। पण मी काही तिला ट्राय करायला देत नाही, कारण उगाच असं वाटते चटका वगैरे लागेल आणि पुढे आयुष्यभर करायचंच आहे। सो मी तिला ना म्हणजे तिची इच्छा असली ना तरी पण तिला नाही करू देत। कधीतरीच आज बरं नव्हतं सो तिने पोहे केले। ॲक्च्युली मी झोपून होती, सो त्या संधीचा फायदा तिने घेतला आणि पोहे केले। मॅगी वगैरे तिची ती करत असते। कधी कधी असंही वाटतं की जाऊ दे, करते तर करू द्यावं, म्हणजे तिला सवय लागेल। पण कधीतरी असंही येतं मनात, पुढे काय आयुष्यभर हेच तर करायचं आहे, मग कशाला तिला आत्तापासून या कामाला लावायचं। पण तरी तिची इच्छा असली की ती काही ना काही करत राहते, सो मी करू देते। इथे बघा दूध आलेलं होतं, तेही तापवायचं बाकी होतं। सो दूध तापवण्याआधी मी एकदा गाळून घेतच असते, कारण बऱ्याचदा त्यामध्ये कचरा वगैरे निघतो किंवा बारीक केस वगैरेही येतात बघा। म्हणजे मला दिसलेत बऱ्याचदा, म्हणून मी जे आहे कधीच विदाऊट म्हणजे गाळल्याशिवाय जे आहे दूध तापवतच नाही। गॅसचा ओटा बघा, म्हणजे फक्त पसाराच नाही आवरला तर मी छान क्लीनही करून घेतला। आणि प्रत्येकच वेळेस बरं का, म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी मी किचन ओटा क्लीन करते आणि कामांना सुरुवात करण्याआधी मीही मस्त रेडी होत असते। म्हणजे मूड चांगला असला ना की कामंही जरा मस्त पटपट पटपट होतात, चिडचिड होत नाही आणि बऱ्याच गोष्टी असतात। सो त्यामुळे छान रेडी होऊन जे आहे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। डाळ शिजायला ठेवली, तोवर ना कांदे वगैरे चिरून घेतलेत। कांदे चिरताना ना डोळ्यात आसू येतात बघा, तर आमची आजी म्हणायची जी कांद्याची साल असते ना ती अशी डोक्यावर ठेवायची, म्हणजे डोळ्यात आसू येणार नाही। आणि या बाबतीतनं शाळेतही शिकवलं गेलं होतं बघा। म्हणजे कांद्याच्या सालीत अशी काही घटक असतात की कांद्यातून निघणारा जे रसायन असतं ते शोषून घेतात वगैरे, असं ऐकलं होतं कुठेतरी, काहीतरी पूर्ण काही मला माहिती म्हणजे आता आठवत नाही आहे।
पण आज मात्र सर्दी असल्यामुळे कांदा चिरताना जरा जास्तच त्रास होत होता, म्हणून ते आठवलं आणि डोक्यावर टरफलं ठेवलीत मी. त्याला कांदा टोमॅटो वगैरे सर्व कट करून झालं. आता ते मला मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मी आणखी कोथिंबीर, लसूण आणि अद्रकही ॲड केलं आणि छान पेस्ट करून घेतली. तोवरनं माझी डाळही इथे शिजून आलेली आहे. दूधही तापवून झालेलं आहे. सो आता मी भाजी बनवायला घेतलेली आहे आणि भाजी बनवायची काय आपली नेहमीचीच प्रोसेस. मोहरी, जिरं वगैरे तडतडलं की त्यामध्ये मस्त ना 4-5 लाल मिरच्या घातल्यात. कारण लाल मिरच्यांचा जो फ्लेवर उतरतो ना त्यात मला फार आवडतो. त्यानंतर पेस्ट घालून ना छान तेल सुटेस्तोवर ही जी पेस्ट आहे अशी हलवत राहिली आणि भाजून घेतली. आणि त्यानंतर त्यामध्ये आता कोरडे मसाले जसं धनेपूड, जिरेपूड, तिखट, मीठ, हळद आणि थोडासा जो आहे गोळा मसालाही मी ॲड केला आणि छान पुन्हा हे सर्व मसालेही भाजून घेतलेत. आणि त्यानंतर आता यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला दही. दह्यामुळे ना मस्त टेस्ट येते, पण दही टाकल्यावरनं लगेच ते भाजीमध्ये मिक्स करायचं असतं, नाहीतर ते फुटू शकतं. सो दही घातलं आणि पटापटपट जे आहे ते मस्त भाजीसोबत एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये डाळ ॲड केली आणि थोडंसं जे आहे गरम पाणीही टाकलं. पाणी मी जरा कमीच घालत असते, कारण ही भाजी ना अशी घट्टसरच खूप छान लागते. तुम्हालाही म्हणजे कधी असं कंटाळा आला ना त्या भाज्या खायच्या, तर अशा प्रकारे हरभऱ्याची डाळ वगैरे करून बघत जा. खरंच खूप मस्त टेस्ट येते. म्हणजे काहीतरी वेगळी चव जी आहे आपल्याला मिळते. सो चला भाजी वगैरे बनवून झाली आणि त्यानंतर जे आहे आता मी इथे बीटाची कोशिंबीर करायला घेतलेली आहे. यापूर्वीही बीटाची कोशिंबीर कशी करायची याची डिटेलमध्ये रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे, तरी पुन्हा एकदा करते बघा. बीटाची साल काढून छान बीट किसून घेतलं आणि आज ना अगदी थोड्या प्रमाणात करते आहे मी, फक्त माझ्यापुरती, कारण सर्वांचे जेवण झालेले आहेत. आणि एवढी छान भाजी बनवणं ही खरं सांगू का माझी जेवायची इच्छाच होत नव्हती. मी म्हटलं काहीतरी छान चटकदार तोंडाला चव येईल असं असेल तर आपली जेवायची इच्छा तरी होईल. सो त्यामुळे इथे बीट छान किसून घेतले. त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली, सोबत 2-3 चम्मच छान शेंगदाण्याचं कूट, दही, जिरेपूड, मीठ वगैरे घातलं. थोडी साखरही घातली बरं का, म्हणजे त्यामुळे ना दह्याचा जो आंबटपणा आहे तो जरा कंट्रोल होतो. आणि त्यानंतर छान एक तडका बनवून घातला आणि झाली बघा बीटाची कोथिंबीर तयार. म्हणजे माहीत आहे का, आपण जेव्हा बिमार असलो ना आपल्याला जेवायचा फार कंटाळा येतो, इच्छाच होत नाही आणि त्यामुळे ना म्हणजे बिमारीमुळे कमी, पण असं जेवण वगैरे न केल्यामुळेच आपल्याला जास्तच गळाल्यासारखं होतं. सो त्यामुळे जेव्हा केव्हा मला असं बरं नसलं ना तर मी माझ्या आवडीचं जेवण बनवत असते. त्यामुळे कसं जेवायची इच्छा होते आणि आपण पोट भरून जेवणही घेतो आणि त्यामुळे अशक्तपणा वगैरे मग काही येत नाही. जेवण झाल्यानंतर पिल्स वगैरे होत्या घरातच, त्या घेतल्यात, कारण आज संडे असल्यामुळे आमचा दवाखानाही बंद असतो. पण काही ज्या म्हणजे महत्त्वाच्या पिल्स आहेत त्या मी घरातच ठेवत असते, जसं पॅरासिटेमॉल म्हणा किंवा सर्दीसाठी. आणि आज मला ना खूपच अशक्तही वाटत होतं, सो त्यामुळे ORS वगैरेही मी घरात ठेवलेलंच असतं. सो ते घेतलं आणि खरं सांगू का सरळ झोपी गेले मी. आरू-पिहूचं चालू होतं बरं का, कारण प्रत्येक संडेला म्हणजे संडे हा त्यांचा असतो, मी त्यांच्यासोबत भरपूर मस्ती करत असते. आमचं डान्स करणं, मूव्ही वगैरे बघण्याचा हा दिवस असतो. पण आज इतकं डोकं दुखत होतं की म्हणजे त्यांच्यासोबतही बोलावंसंही नव्हतं वाटत. आणि त्यामुळे त्यांचं चालू होतं की नाही मम्मा, तू आम्हाला प्रॉमिस केलेलं की संडेला तू खेळशीलच, असं करू तसं करू म्हणून. आणि ती इथे मला रिझन विचारत होती की तू का खेळणार नाही आमच्यासोबत, किंवा तुला काय झालं असं तसं रिपोर्टिंग करत होती ती एका प्रकारे. आणि छान म्हणजे तेवढ्या वेळापुरती मी भरपूर हसली आणि मला बरंही वाटलं. एकदाचं आलं मनात की जाऊ दे, झोपणं कॅन्सल करते आणि मुलांसोबत जरा वेळ घालवते, पण तरी म्हणजे नव्हती कॅपॅसिटी. त्यामुळे मुलांना म्हटलं तुम्ही खेळा, मी झोपते, फक्त मला डिस्टर्ब करू नका. आणि झालंही तसंच. पूर्ण 2 तास मी झोप घेतली आणि मुलांनी मला म्हणजे डिस्टर्बही केलं नाही. इवन ते बेडरूममध्ये आलेसुद्धा नाहीत. त्यामुळे झोप छान झाल्यामुळे ना झोपेतून उठल्यावर छान मला फ्रेश फील होत होतं आणि लगेच मग काय कामाला लागावं लागलं. इच्छा नव्हती खरं तर करायची, पण एवढे मोठे भांडे पडून होते की कायच सांगू. आणि असे कामं दिसले ना की मग माझ्याच्याने आरामही होत नाही आणि झोपही होत नाही. फ्रेश वाटत होतं म्हणून म्हटलं चला कामालाच लागूयात. कामं सर्व आवरलीत आणि ना मला हे आरोहीने स्कूलमधनं आणले होते मोगऱ्याची फुलं. या बुकमध्ये ठेवली होती मी आणि हे बुक वाचायला घेतलं, मला दिसलेत ते आणि सुकलेली फुलं आहेत पूर्ण, पण इतका सुगंध येत होता ना त्यातून.
सो मी म्हणजे मला सुचलं वेळेवर डिफ्युजर ऑन केलं आणि त्यामध्ये पाणी घालून ती फुलं टाकलीत. म्हटलं बघूयात रिझल्ट काय येतो. पण खरं सांगते इतका छान सुगंध घरभर म्हणजे पसरला ना त्याचा. अगदी जे डिफ्युजर ऑइल वगैरे असतात ना अगदी तसाच स्मेल येत होता. म्हटलं अरे वा, चला ही एक छान आयडिया आज आपल्याला मिळाली. म्हणजे आता अशी फुलं वगैरे असली मोगऱ्याची किंवा गुलाबाची वगैरे तर आपण असाही त्याचा यूज करू शकतो. तुमच्यासाठी ही खरंच ही एक नवीन आयडिया असेल बहुतेक, पण नक्की ट्राय करून बघा. खूप छान रिझल्ट येतो, घरभर छान सुगंध पसरतो. इतकं ऊन तापतंय ना त्यामुळे ना भूक वगैरे तर काही लागत नाही, पण गळा इतका सुकतो की सतत काहीतरी मस्त थंडगार प्यायला मिळालं तर किती छान असं वाटतं. सो फ्रीज ओपन केलं. खरं तर मला मँगो शेक किंवा टरबूजाचं शरबत वगैरे करायची इच्छा होती, पण काकडी दिसली आणि काकडीला पाहताच अशी मस्त थंडगार दिसते ना ती हिरवी हिरवी कच्चं. म्हटलं चला आज काकडीचं शरबत बनवूयात. बघा काकडी इथे सोलून घेतली मी, त्यामध्ये पुदिना घातला, 2 चम्मच साखर, थोडंसं काळं मीठ आणि अर्ध निंबू पिळलं आणि काही नाही, फक्त हे मस्त मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. इतकं छान शरबत तयार होते ना. आणि खरं सांगू का, मीही हे पहिल्यांदाच ट्राय करते आहे, पण खरंच इतकं टेस्टी लागत होतं हे आणि इतकं रिफ्रेशिंग होतं. कारण बघा काकडी ही ओरिजिनल म्हणजे तिचा गुणधर्म थंडावा देणाराच आहे. त्यात पुदिना, निंबू वगैरे मस्त टेस्ट आली होती आणि मस्त फ्रेश वाटत होतं प्यायलाही. आणि बघा इथे ना मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आहे. एका साईडला हरणांचा मोठाच्या मोठा कळप बसलेला आहे. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. फुल झूम करून दाखवायचा प्रयत्न केला तरी काही ते प्रॉपर आलं नाही. आणि जे रोहिटे असतात ना त्यांचाही एक कळप आहे. आणि मी तरी बघितलंय बघा, कोणताच प्राणी कडुनिंबाचा पाला खात नाही, पण हे जे रोहिटे असतात ना ते कडुनिंबाचाच पाला खाताना मला नेहमी दिसतात. माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे मला काही जरी असं खायचं प्यायचं असतं ना, म्हणजे छोटासा ब्रेक घ्यायचा असतो, तेव्हा मी येत असते माझ्या गार्डनमध्ये. आणि म्हणजे आता जरी ऊन असलं ना तरी पण इतकी मस्त हवा चालू आहे, त्यामुळे मस्त झाडं वगैरे हलत आहेत, इतकं फ्रेश वाटत आहे की काय सांगू. पण तुम्हाला गार्डनचा फ्लोअर दाखवते. आज गार्डनची क्लिनिंग काही केलीच नाही, त्यामुळे सर्वीकडे राख आहे. सो आता आधी माझं छान शरबत मी पिऊन घेते आणि त्यानंतर मला एकतर आधी हा फ्लोअर क्लीन करायचा आहे आणि सोबतच काही प्लांट्स असे आहेत की उन्हामुळे जे आहे ना खराब होत आहे. जसं हा इथे बघा, हा मनी प्लांट आहे इथे, हा बराचसा खराब झालेला आहे उन्हामुळे. का बुशी होता हा. दररोज म्हणते की याच्यासाठी दुसरी जागा शोधते आता, कारण इथे भरपूर ऊन लागतं त्याला आणि त्यामुळे त्याचे खूप सारे लीव्स असे गळून गेलेत, काही सुकलेत, अगदी काळ्याच झाल्यात. होते तो व्यवस्थित, पण आता पूर्ण खराब व्हायच्या आधी याची जागा मला चेंज करायची आहे. तसंच काही बघा इथे माझ्या स्पायडर प्लांटची पण काही तशीच कंडिशन आहे. पण प्रश्न हा येतो की मग ठेवायचं कुठे, कारण गार्डनमध्ये इतर ठिकाणी जागा नाही. बघू शकता तुम्ही सर्व गार्डन पूर्ण प्लांट्सने भरलेलं आहे. आता हे स्पायडर प्लांट ठेवायचं तर त्याला स्पेशली म्हणजे जागा करावी लागेल. शिवाय हे एक अरेलियाचं प्लांट आहे, याला ना म्हणजे पाणी भरपूर लागतं आणि बहुतेक उन्हामुळे याचीही पानं असे गळत आहेत. सो यालाही जागा याला होऊन जाईल खिडकीला जागा. चला आता पटपट हे संपवते. गार्डनचं फ्लोअर इतकं काळं झालं होतं राखीमुळे. आधी ते सर्व क्लीन केलं आणि त्यानंतर आता मला झाडांची जागा बदलायची आहे. बघा इथे ना ग्रिलवर हे काही झाडं जे हँग केलेले आहेत ना, इथे भरपूर ऊन येतं, त्यामुळे मनी प्लांटची काहीशी अशी कंडिशन झालेली आहे. पण आता तेही ठेवायला मला जागा हवी होती, त्यामुळे काही कॅक्टसचे वगैरे झाडं आहेत अशी की त्यांना कितीही ऊन चालतं. सो त्याची जागा जी आहे मी आता या मनी प्लांटला दिलेली आहे. आणि सोबतच स्पायडर प्लांटची ही कंडिशन बरीच खराब झाली होती. हे अरेलियाचं प्लांट आहे आणि हेही बरंच खराब झालं होतं. ब्रोकन हार्टलासुद्धा जास्तीचं ऊन नको असतं. सो त्यामुळे ना इथं विंडोला ज्या छोट्या हँगिंग बास्केट आहेत त्या मी इथे हँग केल्यात आणि स्पायडर प्लांट वगैरे ते इतर ठिकाणी त्या बास्केट मला हँग नव्हत्या करता येत, म्हणून सरळ त्या टेबलवर ठेवल्यात मी. पण म्हणजे त्यांना टेबलवर जागा करून देण्यासाठी जे आहे तिथले 2-3 जे आहे जे गार्डन टॉईज आहेत माझे किंवा 2-3 प्लांटरही मी हलवलेत. आणि बघा
स्पायडर प्लांटची कंडिशन फारच वाईट आहे सध्या तरी, पण होतं ते लगेच रिकवर. फक्त त्याचे जे पानं सुकलेत किंवा वाळत आलेत ना ते वगैरे मी कट केलेत. आणि बघा त्यानंतर काहीसा असा दिसतंय गार्डन माझं. ही ग्रिल तर सर्व रिकामी दिसते आहे खरी, पण तरी छान दिसतंय, असं सुटसुटीत दिसतंय. पण इथे टेबलवर बघा किती गर्दी झाली, पण तरीही म्हणजे डोळ्याला सुखावत आहे, कारण इतकी ग्रीनरी बघितली ना खरंच खूप मस्त वाटते. चला आता हे स्पायडर प्लांट सेट करता त्याचे हे बेबीज तुटलेत माझ्याच्याने. सो चला यांना काही मी वेस्ट करणार नाही आहे, यांना ठेवते आता पाण्यात. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. आशा करते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर छान कमेंट करा. चला तर पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि बाय, टाटा.